हॅलो एव्हरीवन, मी कुलकर्णी सर आणि तुम्ही पाहत आहात रॉयल स्टार्स युट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण खूप साऱ्या लढाया, युद्ध यांच्या स्टोरीज ऐकल्या असतील आणि त्या खूप इंटरेस्टिंग सुद्धा असतात. इव्हन आता लॉकडाऊन जे झालं त्या लॉकडाऊन मध्ये महाभारत पाहायला मजा आली ना. त्याच्यामध्ये कसे असे सुर 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 करून बाण जातात, ते पाहायला खूप मजा येते, इंटरेस्ट येतो आणि खूप आपण उत्साहाने बघतो. अरे एवढंच काय तर अगदी पबजी हा गेम तुम्ही खेळतच असाल, है की नाही? पबजी नाही तर क्लॅश ऑफ क्लॉन्स, फ्री फायर आणि अजून शॅडो फाईट 3 यांसारखे अनेक फायटिंग वाले गेम तुम्ही खेळतच असाल. खेळता की नाही? मला माहिती आहे आणि सांगणार मी तुमच्या पालकांना. बरं जाऊ द्या, एवढी काही ओव्हर ऍक्टिंग करायची गरज नाहीये. परंतु थोडक्यात काय तर आपल्याला लढाई, वॉर यांच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असतो. त्या स्टोरीज आणि ते गेम्स सुद्धा आपल्याला खूप जास्त आवडत असतात. आणि लढाई म्हटली की आपल्या समोर पहिलं नाव उभं राहतं ते म्हणजे महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लढाया तुम्ही अभ्यासल्या असतीलच, कारण तो इतिहास तुम्हाला अभ्यासामध्ये होता. परंतु त्यांचा गनिमी कावा काय, आहा. अगदी असाच शत्रू एकदम गपगार, त्याला काही करताच यायचं नाही, इतका तो गपगार व्हायचा. मी आज तुम्हाला एक नवीन स्टोरी सांगणार आहे आणि ती पण एका दीर्घ काळ चाललेल्या लढाईची. दीर्घ काळ यासाठी की ती लढाई 10 वर्ष सतत चालू होती. पण अखेरीस एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर या उक्तीप्रमाणे ती लढाई जिंकली गेली. या स्टोरीमध्ये आपल्याला 2 म्हणींचा प्रत्यय येतो. पहिली म्हण म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि दुसरी विनाशकाले विपरीत बुद्धी. तर हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे. इंटरेस्टिंग बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला तो व्हिडिओ नक्की आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चला तर मग सुरू करूया आपल्या स्टोरीला. रुको जरा, सबर करो. अरे हो, व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग सुरू करूया. युनिट 3.2 द फॉल ऑफ ट्रॉय, पार्ट 1, पेज नंबर 69. पुस्तक नाहीये? बरं ठीक आहे, हे घ्या. द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची एक कथा आहे, एक स्टोरी आहे. आशिया मायनर मध्ये इजियन पासून काया समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद अशा समुद्राजवळ, म्हणजेच त्याला समुद्रधुनी म्हणतात, एक ट्रॉय नावाचं अत्यंत व्यापारीदृष्ट्या समृद्ध असं शहर वसलेलं होतं. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स अँड ऍग्रिकल्चर, म्हणजेच व्यापार आणि शेती या दोन्हींकरता अगदी अनुकूल, उत्कृष्ट असं वसलेलं ते एक राज्य होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन. त्याच नगरासमोर अथांग पसरलेला असा एक मोठा समुद्र होता आणि ज्यातून त्या ट्रॉयची मालसामानाची किंवा मग धान्याची वाहतूक करणारी जहाजं ये जा करत असत. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. त्या नगराच्या मागच्या बाजूला एक माउंट इडाचं उंच शिखर होतं. त्या ठिकाणाहून विविध नद्या आणि झरे वाहायचे. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. त्या डोंगरांमध्ये असणाऱ्या दऱ्याखोऱ्यांमध्ये मुबलक प्रमाणात पाणी होतं आणि त्याचबरोबर तिथली जमीनही सुपीक होती. त्या सुपीक जमिनीवर धान्याचं पीक घेतलं जायचं आणि त्याचबरोबर तिथे असणाऱ्या कुरणांवर म्हणजेच गवताच्या मैदानांवर गुरं चारली जायची आणि त्याचबरोबर डोंगर उतारावर जे गवत असायचं त्याच्यावर मेंढ्या चारल्या जायच्या. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ते नगर अतिशय समृद्ध आणि अतिशय सुंदर, नैसर्गिक दृष्ट्या सुद्धा अतिशय सुंदर होतं. कारण मागच्या बाजूला खूप मोठा उंच पर्वत, पुढच्या बाजूला अथांग पसरलेला असा महासागर आणि त्याचबरोबर तिथे असणारी सुपीक जमीन, मुबलक प्रमाणात पाणी, व्यापाराचं एक उत्कृष्ट केंद्र असं त्या नगराची ख्याती होती. राउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. द वॉल वॉज सो ब्रॉड that people could stand and sit and walk on it. त्यांच्या नगराभोवती ट्रोजन्स लोकांनी एक उंच भिंत बांधली होती. ती भिंत एवढी रुंद होती की ज्याच्यावरती अगदी लोक सुद्धा चालू फिरू शकत होते, बसू शकत होते. आणि ती भिंत का बांधली
तर त्याचं कारण म्हणजे नो एनिमी शुड अटॅक देम, म्हणजे कोणत्याही शत्रूने त्यांच्यावरती अटॅक करू नये आणि त्या अटॅक पासून त्यांचं संरक्षण व्हावं आणि त्यांचं नगर जे आहे ते अत्यंत सुरक्षित राहावं या हेतूने ती भिंत बांधण्यात आलेली होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन and people could go to the seashore outside and come in as they pleased. But in the time of war, the gates would be closed, and then the city was like a strong fortress, quite safe from all attacks, protected by the walls surrounding it as well as by the hills behind. तिथल्या नगराचे गेट हे सदैव खुले असायचे, जेणेकरून लोकांना त्या समुद्र किनाऱ्यावर सुद्धा जाता येत होतं आणि आतमध्ये परत येता येत होतं. जेव्हा त्यांना जसं वाटेल त्या पद्धतीने त्यांना फिरता येत होतं. परंतु ज्या वेळेला युद्धाची परिस्थिती असायची किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हायची त्यावेळेला मात्र ते गेट बंद केले जायचे आणि त्याचबरोबर मग त्यावेळेला तो पूर्ण नगर जे होतं ते अत्यंत सुरक्षित होऊन जायचं, कारण त्याच्या सभोवताली भिंत बांधलेली होती, मागच्या बाजूला माउंट इडाचा पर्वत होता आणि समोर समुद्र होता. आणि या सगळ्यामुळे त्या शहराचं, त्या नगराचं रूपांतर एका अभेद्य अशा किल्ल्यामध्ये होऊन जायचं. Thus, Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. तर ट्रॉय हे नगर हे अत्यंत सुरक्षित होतं, तिथल्या असणाऱ्या सैनिकांमुळे सुद्धा आणि त्याचबरोबर त्यांच्या सभोवताली बांधलेल्या त्या भिंतीमुळे सुद्धा ते अतिशय सुरक्षित होते. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans because Paris, a prince of Troy, had persuaded Helen, wife of a Greek king Menelaus, to elope with him. परंतु ग्रीसचे सर्व राजे आणि योद्धे यांनी ट्रॉय बरोबर म्हणजेच ट्रोजन्स लोकांविरुद्ध युद्ध पुकारलं. युद्धाचं कारणही तसंच होतं. कारण काय? ट्रॉयचा राजकुमार पॅरिस यांनी ग्रीकचा राजा मेनलॉस याची पत्नी हेलन हिला एक फूस लावली आणि तिला त्याच्याबरोबर पळून जाण्याकरता भाग पाडलं आणि तिला घेऊन तो ट्रॉयला आला. आता याला काय गरज होती का सांगा? ये गलत बात है, गलत बात. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ते हेच. आता त्याला काही गरज नव्हती त्याच्या पत्नीला पळवून आणण्याची, पण तरी याने ते केलं. आता ते केल्यामुळे काय झालं तर ग्रीक लोक जे होते ते भडकले, ग्रीक राजा भडकले आणि त्यामुळे त्या सर्वांनी मिळून ट्रॉय विरुद्ध युद्ध पुकारलं. He had brought her to Troy. The Greeks wanted to take revenge on Troy for the wrong done to Menelaus. They sailed to the Troy and laid siege to the city. The Trojans too fought hard and the siege continued for 10 long years. असं झालं. राजकुमार त्या हेलेनला घेऊन त्यांच्या ट्रॉय नगरीमध्ये आला. ग्रीकचा राजा मेनलॉस याच्या विरुद्ध घडलेल्या त्या दुष्कृत्याबद्दल सर्व ग्रीक राजांनी एकत्र मिळून ट्रॉयचा बदला घेण्याचं ठरवलं. ते सर्व सैन्य दल आणि त्याचबरोबर शस्त्रांसह ट्रॉयला येऊन धडकले. नुसते येऊन आले थांबले नाही तर त्यांनी त्या संपूर्ण नगराला गराडा घातला, वेढा घातला. पण ट्रोजन्स पण काही कमी नव्हते. ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लढले आणि नुसते लढलेच नाही तर जवळपास 10 वर्ष ते कंटिन्युअसली लढत होते. इकडे ग्रीक त्यांची चिकाटी सोडेना आणि तिकडे ट्रोजन त्यांना हार मानू देईना. म्हणजे असे दोघांमध्ये एकदम घमासान असं युद्ध झालं आणि खूप दीर्घकाळ ते चालू होतं. द फायटिंग वेंट ऑन डेली बट द siege did not end. On the one hand, the Greeks could not take the city and on the other hand, the Trojans could not force them to sail away. ते रोजच्या रोज युद्ध चालायचं. रोज सकाळी उठलं की युद्धाला सुरुवात, संध्याकाळ झाली की युद्धाला पूर्णविराम. तरी ते ग्रीक लोक त्यांचा जो वेढा घातलेला होता तो वेढा काही काढायला तयार नव्हते. एकीकडे ग्रीक लोक ते त्या नगरावर विजय प्राप्त करू शकत नव्हते आणि दुसरीकडे ट्रोजन्स हे त्या ग्रीक लोकांना पळवून लावण्यात यशस्वी होत नव्हते. दोघेही बलाढ्य आणि दोघांचं रोजच्या रोज युद्ध चालायचं. Every day the Trojans came out of their gates and the Greeks came out of their tents and ships and the fighting went on. रोज ट्रोजन्स ते स्ट्रॉंग वॉलच्या गेट्स मधून बाहेर यायचे आणि त्याचबरोबर ग्रीक्स हे त्यांच्या टेंट्स मधून बाहेर पडायचे आणि त्यांचं युद्ध सुरू व्हायचं. Sometimes there were great battles between the two armies. Sometimes there were single fights between two great heroes. Sometimes the Trojans had the better of it and sometimes the Greeks. But still the fighting went on. कधी कधी दोन्ही सैन्यामध्ये लढाया व्हायच्या
तर कधी कधी दोन बलाढ्य योद्धे, शूरवीर असे योद्धे यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध व्हायचं. म्हणजे ते फक्त दोघच जण लढायचे. कधी ट्रोजन्सचं पार्ट जडवायचं तर कधी ग्रीकचं, परंतु फायटिंग मात्र कंटिन्युअसली चालू. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. त्या युद्धामध्ये दोन्ही पक्षाचे शूरवीर योद्धे मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज एट लास्ट किल्ड बाय अचिलिस, whom none could resist. But Achilles himself was killed later on by a poisoned arrow that entered his heel, the only part of his body where he could be wounded. जवळपास 9 वर्ष आपल्या नगराच्या संरक्षणासाठी नेतृत्व करणारा वीर हेक्टर हा युद्धात मारला गेला आणि त्याला मारलं अचिलिसने. परंतु नंतर अचिलिसचा देखील मृत्यू झाला. अचिलिसचा प्रतिकार कोणीही करू शकत नव्हतं, एवढा तो स्ट्रॉंग होता. परंतु अचिलिसचं दुर्दैव असं की त्याच्या संपूर्ण शरीरावर चिलखत घातलेलं असायचं आणि त्याच्या शरीराचा कोणताच भाग उघडा नसायचा. परंतु एक दिवस काय झालं की एक विषारी बाण हा त्याच्या पायाच्या टाचेला लागला आणि त्या टाचेला विषारी बाण लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अन्यथा त्याला डिफीट करणं हे कोणाच्याही हातात नव्हतं किंवा कोणालाही ते शक्य नव्हतं. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉइझन एरो. द ट्रोजन्स वेर टायर्ड ऑफ बीइंग शट अप इन देअर सिटी and the Greeks were longing to see their homes again, but still the fighting went on. त्यानंतर पुन्हा ट्रॉयचा राजकुमार प्रिन्स ज्याने हेलेनला पळवून आणलं होतं तो सुद्धा विषारी बाणाने मृत्युमुखी पडला. पण युद्ध चालूच होतं. ट्रोजन लोक शहरात बंदिस्त राहून अतिशय कंटाळून गेलेले होते आणि त्याचबरोबर ग्रीक लोक सुद्धा, त्यांचं सैन्य सुद्धा अतिशय कंटाळलेलं आणि त्यांना असं वाटत होतं की कधी आपण एकदा आपल्या घरी जातोय. दोन्ही सैन्य अत्यंत कंटाळलेलं होतं, थकलेलं होतं, पण तरी सुद्धा युद्ध मात्र चालूच होतं. आता ही पण स्टोरी क्लायमॅक्सला पोहोचते. म्हणजे बघा, ग्रीक पण बलाढ्य, ट्रोजन्स पण बलाढ्य, दोघांमध्ये घमासान युद्ध, रोजच्या रोज युद्ध चालू. कधी दोन सैन्यांमध्ये युद्ध, कधी दोन मोठ्या ग्रेट हिरोज मध्ये युद्ध, शूरवीरांमध्ये युद्ध, परंतु युद्ध 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 चालूच ते युद्ध. ट्रोजन्स लोकही कंटाळले होते, ग्रीकचे लोकही कंटाळले होते. आता पुढे काय होणार? ट्रोजन्स जिंकणार का ग्रीक जिंकणार? म्हणजे ट्रोजन्स लोक त्या ग्रीसवाल्यांना पळवून लावणार की ग्रीसवाले ट्रोजन्स लोकांवरती विजय प्राप्त करणार? या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये होणार आहे. त्याच्याकरता मात्र तुम्हाला थोडं दिवस थांबावं लागणार आहे. लगेचच मी दुसरा पार्ट घेऊन येईन आणि तो दुसऱ्या पार्ट मध्ये आपल्याला पूर्ण पिक्चर क्लिअर होईल की नक्की त्या स्टोरीमध्ये पुढे झालं काय आणि जिंकलं कोण. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. तुम्हाला जर याच्या पूर्वीचे काही व्हिडिओज पाहायचे असतील तर यावरच्या आय बटनवर तुम्ही क्लिक करू शकता. तिथून तुम्ही माझ्या चॅनललाही भेट देऊ शकता आणि त्याचबरोबर माझे मागील काही व्हिडिओज जे आहेत ते सुद्धा पाहू शकतात. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी असेच व्हिडिओ पुढे बनवत राहीन. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, बाय बाय.